मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, मराठा आरक्षणाच्या बिलाला महाविकास आघाडी पाठिंबा देईल असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। मुंबईच्या मेळाव्यात त्यांनी आरक्षणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधल्याचं आपण पाहिलं। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्यांना नाही, तो अधिकार वाढवा आणि लोकसभेत बिल आणा, त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका ठाकरेंनी घेतली आहे। तर आपण पाहतोय मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेत आणा, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, मराठा आरक्षणाच्या बिलाला महाविकास आघाडी पाठिंबा देईल असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाजामध्ये जी काही आग लावलेली आहात, मराठा, ओबीसी, धनगर, मी तर स्वच्छ भूमिका मांडलेली आहे। मला वाटतं पवार साहेब तुम्ही सुद्धा मांडलेली आहेत, काँग्रेसने सुद्धा मांडलेली आहे। मर्यादा वाढवण्याचा हक्क, अधिकार हा राज्य सरकारला नाही आहे। बिहारने वाढवलेली मर्यादा ही कोर्टाने उडवून लावली। हा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे, अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात। सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन, त्यांचा सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात। बरोबर ना पृथ्वीराजजी? मग मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा, मर्यादा वाढवा, ओबीसींचं आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सगळ्यांना द्या। आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो। आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा।